नमस्कार. यावल तालुक्यातील साखळी या गावचा आज यात्रोत्सव आहे आणि विशेषतः भवानी मातेचा यात्रोत्सव आहे. एक चांगल्या प्रकारचं आज या ठिकाणी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या इच्छापेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर त्याची पूर्तता झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारे एक नवस पण दिला जातो या ठिकाणी आणि त्या भवानी मातेचा यात्रोत्सव या ठिकाणी आज संपन्न होत आहे. आणि या भवानी मातेच्या यात्रोत्सवाच्या ट्रस्टीचे अध्यक्ष जे आहेत ते अशोक चौधरी या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत. चौधरी सर, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचा यात्रोत्सव आज या आपल्या साखळी या गावामध्ये आहे आणि या भवानी माता म्हणजे एक चांगल्या प्रकारची प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. काय सांगाल याच्या संदर्भात? पार्श्वभूमी काय आहे? भवानी मातेच्या यात्रोत्सवाच्या संदर्भामध्ये काय पार्श्वभूमी, काय सांगाल? यात्रेच्या पार्श्वभूमी अशी आहे की 1951मध्ये मंदिराच्या परिसरात जेव्हा मोठा पूर आला तेव्हा मंदिराचा जो मेन बाणा होता तो पुरात वाहून गेला होता. तर तो पुरामध्ये वाहल्यानंतर तेव्हा तत्कालीन सरपंच आसाराम पाटील यांच्या स्वप्नामध्ये देवीने साक्षात्कार दिला आणि सांगितलं की मी या नदीमध्ये अडकलेली आहे, तुम्ही मला नागा घेऊन सकाळी सर्व लोक या नदीमध्ये जमा आणि नागा लावून मग मला काढा इथे बाहेर. मग तिथे सकाळी सर्व लोक जमले, साखळी गावातील लोक जमले, परिसरातील लोक जमले. त्यांनी ते नागर लावला तिथे नागर लावल्यानंतर तो बाणामध्ये तो बाणा लागला. त्या बाणा लागल्यानंतर त्या बाणाला घेऊन विधिवत पूजा करून सर्व तिथे विधिवत मंदिरामध्ये स्थापना केली आणि तो मंदिर 1951पासून अजून सुरू झालं. त्याच्यानंतर गावातील दानशूर व्यक्ती लक्ष्मण पंडित नेवे यांनी जयपूरून मूर्ती आणून दिली आणि ती मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून आजही मंदिरामध्ये दोघं बाणा आणि मूर्ती आहे. चौधरीजी, आपण किती वर्ष सेवा करता आता याच्या संदर्भात? मी जवळपास म्हणजे 1999पासून तिथे आहे. त्याच्या अगोदर म्हटलं तरी चालेल, पण आम्ही 2001मध्ये जुनं मंदिर होतं अगोदर तिथे. मग त्याचे शेड होतं फक्त पत्रांचं. त्याच्यानंतर आम्ही मंदिराचं बांधकाम केलं. तेव्हा आम्हाला जवळजवळ 2-2.5 लाख रुपये तेव्हा मंदिराला आम्ही खर्च केले आणि तेव्हा मंदिराचा आम्ही जीर्णोद्धार केला. आणि त्याच्यानंतर मग जसं ही जागा आम्हाला शिरसाळवाल्यांनी दिली होती जागा, त्या एरियातल्या त्या परिसरातली ती जागा आम्ही आमच्या नावावर मंदिराच्या ट्रस्टच्या नावावर करून नंतर आम्ही मंगल कार्याचा प्रारंभ केला आणि मंगल कार्यालय आम्ही जवळपास 2012पासून सुरुवात केली. तर आज काय जवळपास 1 कोटी रुपयापर्यंत आम्ही सर्व खर्च केलेला आहे. पण चौधरीजी, आता एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी यात्रोत्सव आज चांगल्या प्रकारे संपन्न होत आहे आणि विशेषतः भवानी मातेचा यात्रोत्सव आहे. आपलं पुढचं फ्युचरमधचं विजन काय राहणार आहे, अजून काय सांगा? आता विजन म्हणजे आमच्याजवळ जसा पैसा येतो आम्ही तिथे लग्न कार्य, पुस्तक कार्य वगैरे सर्व तिथे त्या वर्गणीच्या विचारातून आम्ही जास्तीत जास्त तिथे प्रगती कशी होईल त्याचा विचार करत राहतो. आमचं विजन तर भरपूर आहे, पण आमच्याजवळ जसा पैसा येईल तसंच आम्ही तिथे काम करतो. चौधरीजी, अजून एक मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो की भवानी मातेचा यात्रोत्सव आज आहे, येतात. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण एक अध्यक्ष या वतीने एक नागरिकांना आव्हान काय करणार, काय सांगितलं सांगा? आव्हान हेच आहे की दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा सर्व जास्तीत जास्त भाविकांनी यात्रेमध्ये सहभाग घ्यावा असेच मी आव्हान करणार आहे. आपण सेवा वगैरे किती वर्ष करता? मी जवळजवळ समजा 35 ते 40 वर्षापासून तिथे सेवा करतो.
आणि अध्यक्षपद केव्हापासून भूषवलं जाणार? मी म्हणजे संस्थापकच आहे तसं पाहिलं तर मुख्य विश्वस्त संस्थापक म्हणून मीच आहे. पण नंतरच्या मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही सुरुवातीला 1-1 वर्ष अध्यक्षपद द्यायचो आणि नंतर मी पूर्ण फ्री झाल्यानंतर मला सर्व मंडळाने सांगितलं की बा तुम्हीच इथे राहा अध्यक्ष. आता 7-8 वर्षापासून मी रेग्युलर अध्यक्ष आहे. कारण मी आता पूर्ण फ्री असल्यामुळे मी ते काम म्हणजे माझ्या सर्वानुमते आपली निवड झाली. निवड सर्वांमध्ये झालेली आहे आणि सर्वांनी सांगितलं की बा तुम्ही फ्री असल्यामुळे तुम्ही करत राहा. मी ती सेवा देत होती. हे होते अशोक चौधरी, भवानी माता मंदिर ट्रस्ट अध्यक्ष होते आणि त्यांनी यात्रोत्सवाच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. एक चांगल्या प्रकारचं असं सोज्वळ आणि एक मनमिळावू साधंसुद्धा असं व्यक्तिमत्व अशोक चौधरीजीचं आहे. जोगीलाल सुरवाडे, TV 24 नॅशनल न्यूज.